बदलापुरातील घटनेच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी रुपाली चाकणकर बदलापूरला आल्या। मात्र इथून निघाल्यावर एका कार्यक्रमात त्यांनी मेहंदी काढली आणि यावरून टीका सुरू झाली। तर सिंधी समाजाच्या कार्यक्रमात महिलांच्या आग्रहास्तव मेहंदी काढल्याचं चाकणकर म्हणतात। पाहूया। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर बदलापुरात आल्या। मात्र बदलापूरहून जाताना उल्हासनगरमध्ये त्यांनी एका कार्यक्रमात मेहंदी काढली, त्यावरून चाकणकरांवर टीका सुरू झाली। दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेवरून तपासाचा आढावा घेण्यासाठी रुपाली चाकणकर बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये आल्या। त्यानंतर बदलापूरहून निघताना त्यांनी उल्हासनगरमध्ये एका कार्यक्रमाला भेट दिली, तिथे त्यांनी मेहंदीही काढली। मात्र नौटंकी अशी टीका करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं चाकणकरांना संवेदनशीलता नसल्याचं म्हटलंय। काल विजिट केली आणि तुम्ही सांत्वन परिषद प्रश्नावरती काहीतरी बोलल्यात आणि लगेच तुम्ही उल्हासनगरला जाऊन हातावरती मेहंदी काढता, त्याचं तुम्हाला दुःख काहीच नाही आहे। म्हणजे हे काय चालू ही शुद्ध नौटंकी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आम्ही त्यांच्या भूमिकेचा निषेध करतो की लवकरात लवकर रुपाली चाकणकर यांनी या गोष्टीचा बाबतीत राजीनामा द्यावा। जिल्हा शांतता कमिटीवरही काम करण्याचा ज्यांचा बौद्धिक क्षमता किंवा दर्जा नाही अशांना जर आयोगाच्या पदावर बसवलं तर त्यांच्याकडून वेगळी ती अपेक्षा काय असणार आहे। राज्यभरामध्ये हाहाकार उडालेला असताना आणि चिमुकल्या लेकरांचं लैंगिक शोषण होत असताना 10 दिवस तिथं त्यांना पोचायलाही वेळ मिळत नाही, अशा लोकांकडून आम्ही फार वेगळ्या अपेक्षा कराव्या असं मला अजिबात वाटत नाही। मेहंदी काढल्याच्या घटनेवरून रुपाली चाकणकरांनी TV9 कडे स्पष्टीकरण दिलंय। मला सिंधी समाजाच्या महिलांनी कार्यक्रमाला बोलावलं होतं, मात्र मी बदलापूरची घटना घडल्यामुळे पहिल्या दिवशी गेले नाही। महिलांच्या आग्रहामुळे मी कार्यक्रमाला गेले होते आणि आग्रह असल्यामुळेच मी मेहंदी काढली, ती त्यांची परंपरा आहे। सिंधी समाजाच्या महिलांनी 20 दिवसांआधीच रुपाली चाकणकरांना निमंत्रित केलं होतं असं म्हटलंय। आज सुबह से हम लोग देख रहे हैं न्यूज़ चैनल पे रूपाली ताई चाकणकर की बातें चल रही है कि वो उल्लासनगर में आई थी और तीजड़ी का फेस्टिवल उन्होंने अटेंड किया था, जबकि ऑलरेडी हम लोगों ने इनविटेशन ताई को 20 दिन पहले ही दिया था। किसी वजह से एक दिन पहले ताई नहीं आ सकी और हम लोगों ने ताई को, सब महिलाओं ने मिलकर रिक्वेस्ट किया, ताई अगर आप यहाँ पे आई हो तो प्लीज़ यहाँ पे थोड़ा टाइम निकाल के आए। जब भी ताई आई, प्रोग्राम फिनिश किया, ताई ने जा ही रही थी कि 3 लेडीज़ महिलाएं आई और उन्होंने रिक्वेस्ट किया कि ताई प्लीज़ हमसे शगुन की मेहंदी पक्का लगवाइए। और ये तीज का त्यौहार हम लोग सिंधियों के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। ये ताई को टारगेट नहीं कर रहे हैं, ये हम लोग सिंधी समाज को टारगेट कर रहे हैं। ऐसे नहीं होना चाहिए। मैं बिल्कुल इसका निषेध करती हूँ और ये रिक्वेस्ट करती हूँ जो अपोजिशन वाले ये बात को फैला रहे हैं, ये बिल्कुल इनको नहीं करनी चाहिए। इकडे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे आणि महिला पत्रकारांचा CCTV व्हिडिओही समोर आलाय। बदलापूरच्या घटनेचं वार्तांकन करत असताना तुझ्यावरच बलात्कार झाला अशा बातम्या देत आहेस असं वामन म्हात्रेंनी म्हटल्याचा आरोप महिला पत्रकारानं केलाय। या व्हिडिओत महिला पत्रकार वामन म्हात्रे दोघेही दिसतायत। महिला पत्रकार आणि वामन म्हात्रे समोरासमोर आल्यावर महिला पत्रकार थांबली। त्यानंतर काही संभाषण झाल्यानंतर वामन म्हात्रे पुढे गेले आणि पुन्हा दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं असं या व्हिडिओतून दिसतंय। त्यानंतर पुन्हा महिला पत्रकार म्हात्रे दिशेनं थोड्या पुढे गेल्या आणि नंतर दोघेही निघून गेले। तुका दूध का दूध पाणी का पाणी आता करायची वेळ आलेली आहे। मला वाटतं बरेचसे लोक त्या ठिकाणून जात येत होते, बरेचसे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी, पोलीस महिला सुद्धा होत्या आणि आम जनता सुद्धा त्या ठिकाणी होती। मला वाटतं CCTV फुटेजमध्ये जितके लोक असतील तितक्या लोकांना पोलिसांनी बोलून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं आणि मला खात्री आहे मी कुठच्याही प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी तिच्या विरोधात वापरलेलं नाही। 100% जे खरं काय आणि खोटं काय हे जनतेसमोर आपल्या CCTVच्या माध्यमातून पुढे येईल। महिला पत्रकाराच्या तक्रारीनंतर एट्रोसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय। मात्र वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराचे आरोप पुन्हा फेटाळलेत।
दुसरीकडे बदलापूर घटनेत SIT कडून तपासानं वेग धरलाय. SIT प्रमुख आरती सिंग दुपारी 1:15 वाजता बदलापूरच्या शाळेत दाखल झाल्या आणि काही जणांची चौकशी करत जबाब नोंदवला. तर SITचे इतर अधिकारी आरोपीच्या घरी गेले. आरोपीच्या घराला टाळं होतं. ते टाळं तोडून अधिकारी घरात शिरले आणि जवळपास 40 मिनिटांनंतर SITची टीम इथून निघाली. तर लैंगिक अत्याचार प्रकरणात 2 प्राथमिक अहवाल समोर आलाय. त्यातून धक्कादायक निरीक्षण नोंदवण्यात आली. अल्पवयीन मुलीच्या गुप्त भागाला जवळपास 1 इंच इजा झाली. गेल्या 15 दिवसात अल्पवयीन मुलींवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता अहवालातून व्यक्त करण्यात आली. कोणतीही पार्श्वभूमी तपासल्याशिवाय 1 ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदेला घेण्यात आलं. शाळा प्रशासन तब्बल 48 तास तक्रारीवर शांत बसल्याचं दिसून आलं. स्वच्छतागृह एक निर्जन ठिकाणी आहे. सुरक्षिततेसाठी योग्य CCTV बसवले नाहीत. शाळेच्या मुख्याध्यापकांनी 14 ऑगस्ट 2024 रोजी शाळेच्या विश्वस्तांना घटनेची माहिती दिली. मात्र तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही. SIT कडून बारकाईनं तपास सुरू झालाय. त्यामुळे येत्या काही दिवसात काही बाबी समोर येतील. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.